नमस्कार, मी विलास महल्ले आणि आपण पाहता जी न्यूज मराठी। बंजारा समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्याला सक्त विरोध करत आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरला आणि यवतमाळच्या घाटंजीमध्ये उलगुलान चक्काजाम आंदोलन केलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव हे सहभागी झाले होते। बंजारा समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्याची मागणी घेऊन बंजारा समाजाने मोठी आंदोलनं केली। बंजारा समाजाची आरक्षणाबाबतची तीव्रता पाहता राज्य शासनाने आरक्षणाबाबतची चाचपणी करण्यासाठी एक समिती ही स्थापन केली। मुळात राज्य शासनाने स्थापन केलेली समिती मान्य नसल्याचं आदिवासी समाजाकडून स्पष्ट करण्यात आलं। राज्य शासनाने स्थापन केलेली समिती तात्काळ रद्द करावी अशी आक्रमक भूमिका ही आदिवासी समाजाकडून घेण्यात आली आहे। बंजारा समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्याला सक्त विरोध असल्याचं आदिवासी समाजाकडून सांगण्यात आलं। बंजारा समाजाच्या आरक्षणावर आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनीही आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असा आक्रमक पवित्रा हा आता आदिवासी समाजाने घेतला आहे। बंजारा समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरला आणि घाटंजीतील वीर बाबूराव शेळमाके चौकात चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी घाटंजी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर आंदोलनात आदिवासी समाजातील महिला पुरुष हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संजय ढवळे, प्रतिनिधी जी न्यूज मराठी। आमच्या हक्काचं आरक्षण हे आमचंच राहिलं पाहिजे अशा प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या। पाहूयात। आमच्यावर जे काय अत्याचार झाला, अन्याय झाला, त्यावेळेस त्यांनी ते सर्व आमच्या बाजूनी मांडून आरक्षण दिलंय। आम्ही काही दुसऱ्या समाजाचा किंवा दुसऱ्या समाजातून आरक्षण घेण्याचा काही प्रयत्न केला नाही। असा एकही आदिवासी नाही की कोणाच्या डोक्यामध्ये येणार की या समाजामधून आरक्षण मागायचं बा। आमचं हेच म्हणणं आहे की जे काही आमचं आरक्षण आहे ते ओढल्या जाऊ नये। जे काय आमच्या ते शांतकर गावं असतील, काय लेकरांचं शिक्षण असेल, त्या याच्यामधून जे काय आम्हाला जे निधी मिळते ती निधी आमच्या आदिवासीवरच खर्च व्हावी। हे एवढंही नसल होत आम्ही पुढे जायला देणार नाही। विधानसभा असो किंवा कोणते मंत्री असो, कुठे जाण्याचा आम्हाला वेळ आली तर आम्ही जाऊ, ते निश्चित। इथेच थांबणार नाही आम्ही। हे एवढंही आंदोलन झालं, चक्काजामही झाला, तरी आम्ही याच्या पुढेही आम्ही पाऊल उचलू। आम्हाला समाधान हवंय की नाही गड्या, हे तुमचं तुम्हाला राहील, तुमच्या याच्यातलं वाट्याचं कधीच कोणी हिसकावून घेणार नाही। एवढाही शब्द कोणता आहे आमच्या समाजाचा असो, मंत्री किंवा दुसऱ्या याचा, एवढाही आमच्यापर्यंत मॅसेज आला तरी आम्ही थांबून जाऊ। पण जोपर्यंत आमच्यापर्यंत हा मॅसेज येणार नाही की तुमचा जो अधिकार आहे तो कोणीही ओढून घेणार नाही, तुमचा जे आरक्षण आहे ते तुमच्याच वाट्याला राहील, जोपर्यंत हा आमच्यापर्यंत मॅसेज येणार नाही आणि ही प्रतिक्रिया घडणार नाही तोपर्यंत आम्ही हे लढा चालूच ठेवू। जय शिव। जय शिव। आज इथं आम्ही जे शासनाने निर्णय घेतलेला आहे, आदिवासी संस्थेमार्फत समिती गठीत करून त्यात आदिवासी मंत्री यांनी सुद्धा स्वतः अध्यक्षपद घेतलेलं आहे। अशा या संस्थेचा आणि समिती गठीत केलेल्या आदिवासी विकास मंत्री व 25 आमदाराचा निषेध म्हणून व आमच्या हक्काचे आरक्षण इतर कोणाला देऊ नये किंवा आमच्या आरक्षणामध्ये इतर कोणाला घालू नये यासाठी आम्ही आदिवासी सकल आदिवासीच्या वतीने इथे रस्ता रोको मोर्चा आयोजित केलेला आहे। जय जय सेवा जय जोहार। या ठिकाणी आम्ही संपूर्ण सकल आदिवासी समाजाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येमध्ये रस्ता रोको आंदोलन ठेवले। विशेष म्हणजे रस्ता रोको आंदोलन ठेवण्याची वेळ आमच्यावर यासाठी आली का बाबा मागच्या काळामध्ये 27 तारखेला महाराष्ट्र सरकारने समिती नेमली। ती समिती याच्यासाठी नेमली का बाबा ते आदिवासी समाज बंजारी समाजासाठी आदी समाजाचा अभ्यास करून त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी आरक्षण देण्यासाठी तरतूद केली। आणि विशेष म्हणजे बरं त्या समितीमध्ये आदिवासी विकास मंत्री। या बातमीपत्रात इथेच थांबतो, परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी न्यूज मराठी। नमस्कार।